या खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जे स्टेटमेंट केलं तो म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे। दुर्दैवानं हर्षल आमचा गेलेला आहे। असे अनेक कॉन्ट्रॅक्टर राज्यभरात आहेत की जे ह्या वाटेवर आहेत आणि एक ह्या खात्याचा प्रमुख म्हणून जे स्टेटमेंट गुलाबराव पाटलांनी केले ते लाज वाटणार आहे, लाज आणणार आहे। त्यामुळे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो यांच्या स्टेटमेंटचा। गुलाबराव पाटलांनी आणि यांच्याकडून अपेक्षा तरी काय करायची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्यावर बोलतात, संजय शिरसाट अनेक मंत्री असे आहेत ज्यांचे की ज्या विभागाचे मंत्री आहेत त्या विभागाचं यांना काही घेणदेण नाही, लोकांच्यावर बोलतात, जनतेवर बोलतात, कारण पाशवी बहुमत आहे, कोण विचारणार आहे। त्यामुळे हे स्टेटमेंट त्यांनी जे केले असंवेदनशीलतेचा कळस आहे। पहिला गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, हात झटकण्याचं काम करता का तुम्ही? असे अनेक हजारो कॉन्ट्रॅक्टर आहेत, लाखो कोटींची बिलं थकीत आहे, त्यांनी काय विचार करायचा याच्यावर? त्यांनी सोडून द्यायची का आशा? म्हणजे हर्षलनं आत्महत्या केली, तुम्ही आत्महत्या काय करायचं ते करा, आम्हाला काही फरक पडत नाही, असा उन्माद यांच्यात या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांमध्ये मी जाहीर निषेध करतोय। आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून अशी मागणी करतोय की पहिला गुन्हा या खात्याचा चीफ म्हणून हा गुलाबराव पाटलांच्यावर नोंद करावा, कारण ते कारणीभूत आहे। अशी अनेक कामं आहेत, रोडची कामं आहेत, NH4 हायवेची कामं आहेत, जे रिलायन्सकडे आहेत, जे अदानीकडे आहेत, ही कामं खाली कोण करतं? पीस वाईज वाटून 2-2, 3-3 किलोमीटरची पीस कुणाकडे असतात? त्यांच्याकडे असतात का आणि कोण दुसरे करतात? अरे कशासाठी करतात? ही 3 गावांचा जो विषय चाललेला आहे, तुमच्याकडे सगळी शासकीय यंत्रणा आहे, माहिती घ्या त्या गावातल्या माणसाने विचार करा की हे काम कुणी केलंय। त्याचं जर हर्षलचं नाव नाही घेतलं तर आम्ही सपशेल माघार घेतो, पण हर्षल पाटलांनी काम केलंय असं जर या 3-4 गावातले लोक म्हणत असतील तर गुलाबराव पाटलांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्यामुळे असंवेदनशीलता आणि लाज आणणारा हा प्रकार आहे, घृणास्पद प्रकार आहे, आम्ही याचा जाहीर निषेध करतो।